नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओचा विषय असा काही नाही आहे की त्या विषयावर व्हिडिओ बनवल्या जाऊ शकते, असंही काही नाही आहे. पण माहीत नाही का बरं, तर या विषयावर थोडं बोलावंसं वाटलं, म्हणून मी आज तुमच्यासोबत या विषयावर काहीतरी शेअर करत आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की काही दिवसांपूर्वी ना मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ पाहत होती आणि त्या व्हिडिओमध्ये खाण्याच्या संदर्भात चालू होतं. त्या व्हिडिओमध्ये जे काही होतं खाण्याच्या संदर्भात होतं आणि खाण्याच्या संदर्भात तिथे ना असा शब्द आला होता एक की नजरेने खाणे, असा शब्दाचा उच्चार तिथे झाला होता. आता नजरेने खाणे तो शब्द माहीत नाही, एकदम म्हणजे तो शब्द ना मी एकदम कॅप्चर केला आणि त्या दिवशी तो शब्द डोक्यामध्ये सारखा घोंगवत होता. नजरेने खाणे, नजरेने खाणे. मी म्हटलं काय हे नजरेने खाणे? तिथे ते आता खाण्याच्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये बोलत होते, म्हणून त्यांनी तिथे तो शब्द उच्चारला होता की नजरेने खाणे. आता नजरेने खाणे म्हणजे काय, तर आपण कशाच्या संदर्भात म्हणू शकतो, तर आता इन केस माझ्याच घरी बरेचदा असं होते, जेव्हा मी स्वयंपाक करते काही करते ना, तेव्हा माझे मिस्टर बरेचदा तिथे स्वयंपाकघरात येतात आणि ते पहिले भाजी उघडून पाहतात आणि भाजी उघडून पाहिली की मग ते तिथे सांगतात, आज तर भाजीला पुरच आलेला आहे किंवा आज भाजीचा रंग तर खूपच लाल दिसतो आहे. अशा काही ते टीका टिप्पणी त्या भाजीवर करत असतात. तर वास्तविक त्यांनी ती भाजी खाल्लीही नसते, पण ती भाजी न खाताही ते बोलत असतात. असे तर ते कशामुळे बोलतात किंवा ते असं का बरं सांगू शकतात की आज भाजीला पुरच आलेला आहे? तर पहिले ना त्यांनी वास्तविक त्या भाजीचा आस्वाद त्यांच्या जिभेने घेण्याच्याऐवजी आधी त्यांच्या नजरेने त्या भाजीचा आस्वाद घेतलेला असतो आणि म्हणून ते मला सांगतात, आज भाजीमध्ये पाणीच जास्त झालेलं आहे, आज तिखटच जास्त झालेलं आहे. तर याला आपण काय म्हणू शकतो की नजरेने खाणं. आता ही खाण्याच्या संदर्भातली गोष्ट आहे, तर आपण म्हणू शकतो की नजरेने खाणं. तर आता एखाद्या व्यक्तीसंदर्भात सुद्धा आपण असं काही म्हणू शकतो. आता व्यक्तीसंदर्भात म्हणजे कसं, बरेच जण ना, आता माझ्याच बाबतीत सांगते की बरेच जण मला पाहून असे म्हणतात की आता हे खरं आहे बरं, बरेच जण असं म्हणतात. मला बरेच जण असे सांगतात की जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हा तू मला खूप अशी शिष्ट वाटली होती किंवा रागीट वाटली होती, असं बरेच जण सांगतात की तुला पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटतं. तर ते असं कसं म्हणजे माझ्या बाबतीत ते असं कशावरून बोलू शकत होते? तर ते त्यांच्या नजरेने जे माझ्या बाबतीत हेरलं होतं, म्हणजे त्यांची नजर जे माझ्या बाबतीत पाहत होते त्यावरून ते असं सांगतात की तू मला म्हणजे पहिल्यांदा पाहिल्यावर तू मला असं असं वाटलं होतं, अशी अशी वाटली होती. आणि बरेचदा आपण एखाद्या कार्यप्रसंगात वगैरे जातो, तर एखादी व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती समजून घ्या त्या कार्यक्रमातल्या आपल्या नजरेत पडतात. आपल्या त्या ओळखीच्या नसतात, पाळखीच्या नसतात, काहीही नसते, आपला काही संबंधही नसतो त्या लोकांसोबत, तरी पण ना आपण त्या लोकांविषयी बोलतो की त्या बाईची साडीच पहा कशी आहे, तिने साडीच कशी घातली, किंवा तिच्या साडीचा रंगच किती डार्क आहे, तिने दागिनेच किती घातले, किंवा एखादी व्यक्ती दिसायला सुंदर असेल तर लगेच आपण म्हणतो ती पहा किती सुंदर दिसत आहे, तिचे केस पहा किती सुंदर आहे. तर हे आपण कशावरून बोलतो? आपण वास्तविकता आपला काही संबंध नसते त्या लोकांसोबत, तरी आपण हे कशावरून बोलतो? कारण आपल्या नजरेने हे टिपलं असते त्यांच्यामधलं, म्हणजे त्यांच्यातलं जे काही दिसत असते ही पहिले आपली नजर टिपत असते, आपली नजर हेरून घेते या गोष्टी आणि मग आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. तर यालाही आपण काय म्हणू शकतो, तर नजरेने खाणं, याला पण म्हणता येईल नजरेने खाणं. बरेचदा आपण शॉपिंगला गेल्यावर, विशेषतः ना कपड्यांच्या शॉपिंगला गेल्यावर आपण काय म्हणतो, नाही हा रंग ना चांगलाच नाही दिसत, हा मला सूटच नाही करत, हा घातला ना की मी ना याच्यामध्ये सावळीच दिसते, या रंगाने ना मी म्हणजे अशी दिसते तशी दिसते. आपण ना असं बोलतो शॉपिंगला गेल्यावर, तर स्पेशली आपण असं बोलतो. ते कपडे तर आपण घालून पाहिलेलेही नसतात, तरी पण आपण बोलतो, कारण आपल्या नजरेने ते हेरलेलं असते.
किंवा आपल्या नजरेत ते बसलेलं असते की नाही हा रंग मला सूट करत नाही, की हा रंग मला सूट करतो. तर तेव्हा पण ना आपण ते कपडे खरेदी करण्याच्या पहिले ते कपडे ना आपण नजरेने खातो आपल्या. तसंच निसर्गाच्या सानिध्यात जा. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर म्हणजे जो निसर्ग असते, बहरलेला निसर्ग किंवा झाडं, पानं, फुलं जे काही असेल निसर्गामध्ये, कुठे कुठे गेल्यावर खूप आल्हाददायक वाटते ना आपल्याला. कुठल्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर खूप हिरवळ असेल, खूप छान झाडं असेल तिथे, तर खूप छान वाटते ना आपल्याला. तर कशावरून वाटते ते? आपल्या मनाला का बरं तिथे गेल्यावर आनंद होतो? आता निसर्गाला तर काही आपण परिधान करू शकत नाही, तर त्याचा आस्वादसुद्धा आपण कसा घेतो त्या निसर्गाचा? तर त्या निसर्गाचा आस्वादसुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी घेतो पहिले. आपल्या डोळ्यामध्ये त्याला सामावतो आणि त्या डोळ्यांनी जो निसर्ग आपण सामावून घेतलेला आहे, त्या गोष्टीचा आनंद आपल्या मनाला होतो. तर इथेही आपण काय करतो, तर आपण पहिले नजरेने त्या निसर्गाला हेरतो किंवा नजरेने त्याचा आस्वाद घेतो. तर यालासुद्धा आपल्याला म्हणता येईल की आपण पहिले नजरेने ते खातो. काय बरोबर आहे ना? मी जे बोलते ते बरोबर आहे का? पहा, जर तुम्हाला पटत असेल म्हणजे जे मी बोलते हे माझं मत आहे बरं. मला असं वाटलं की तो जो शब्द मी ऐकला ना, नजरेने खातो, नजरेने खातो, तर ते नजरेने खातो ऐकल्यावर हे सगळं ना माझ्या डोक्यामध्ये फिरायला लागलं की नजरेने खातो म्हणजे नेमकं काय बुवा? म्हणजे कसं म्हणू शकतो आपण नजरेने खातो? तर मग मला वाटलं की नाही, आपण हे जे काही विचार करतो हे पहिले आपण आपल्या सगळ्या गोष्टी नजरेने खातो आणि यालाच म्हणता येईल नजरेने खाणं. पहा, जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.